काँग्रेसवाल्यांमध्ये तरी बरं होतं ते एखादा पुढारी आला तर तो चिरीमिरी देऊन गप करायचा काम होऊन जायचं. महागाईवर कुणी बोलायलाच तयार नाही. हां काय करता मग मोदी, काय करता बी जे पीला, करता काय? हम ऐसा करेंगे आणि वैसा करेंगे, क्या करताय हो? हां नाही देव जा इडी महागारी संध्याकाळी राजा भाऊ काही असे बाहेर भाग मारत नाही. नाशिक लोकसभेमध्ये राजा भाऊ अशी मशाल उद्धव ठाकरे सेना. काय कारण सर? काय कारण तो माणूस बी प्रामाणिक आम्ही स्वतः बघितलेला आहे, आम्ही जवळून पाहिलेला आहे. आणि त्यांच्या घरात कुटुंबात जवळजवळ 3-4 आमदार होईल. बाप आजोबा काकी ते स्वतः आमदार झालेले एकदा. आणि माणूस इतका प्रामाणिक आहे. अजून तू पहाटे 5ला उठून काय पाजायचा तू मळ्यात स्वतः. आणि कोणाच्या मौतीला जर गेला तर स्वतः सरेंडर. पंक्तीला बसला तर खाली जमिनीवर बसतो. आमदार होता तेव्हा त्यांना त्याबद्दल काही नाही. तर त्याचे बाप आधी पिढी कारखानदार होते, त्यामुळे त्यांचं तसं श्रीमंत कुटुंबातलं आहे. पण त्यांना त्याचा गर्व अजिबात. आणि लोक म्हणतात शिकेल नाही, पण तो कॉन्व्हेंटचा विद्यार्थी बी.कॉम होईल, ग्रॅज्युएशन होईल, कॉन्व्हेंटचा विद्यार्थी. तो दाखवत नाही, असं बोलत नाही. राजा भाऊ काही असे बाहेर भाग मारत नाही. यांनी खताच्या किमती इतक्या वाढून दिलेल्या आहे बीजेपीवाल्यांनी. महागाईवर कुणी बोलायलाच तयार नाही. हां आता हे बीजेपीला विरोध म्हणून मी वैयक्तिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, परंतु महागाईनं एवढे लोक त्रस्त व्हायले तर कल्प 400चा गॅस 1200 रुपयाला झाला. पेट्रोल 125 पार झालं आहे. खताच्या किमती 500ची गुण झाली 1800ला. काय करायचं काय? कांद्याला भाव नाही. यांच्या गुजरातच्या कांद्याला बाजार निर्यात चालू आणि महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यात नाही. काय हा कोणता न्याय आला? काय न्याय आहे सांगा ना तुम्ही. पण बीजेपी म्हणते की आम्ही राम मंदिर केलं, राम मंदिर केलं खायला देतं का? तिथं त्यांनी काश्मीरमध्ये उमेदवार तर उभे केले का? उमेदवार उभे नाही करेल. 7 उमेदवार जागा आहे तिथं, उमेदवार उभे केले नाही. कारण तिथं असं झालेलं आहे बीजेपीचे कार्यकर्ते सगळे उडून देईल. अतिरेक्याने म्हणा का कोणी म्हणा ते नाही सांगता येणार आपल्याला. पण ते यांची हिंमत नाही उभं राहायची. हे काय करू राहिले? बीजेपीने काय केलं? अजित पवार फोडला, सेना फोडली, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि हे किती खाते. यांचं काय? यांचं एकही नाही का कोणी? यांचं एकही कोणी नाही का? दुसऱ्या तांदळासारखा आहे का सगळा? हां तो किरीट तोमाय काही बोलतो. हां बायांचे व्हिडिओ आले ते सगळे काय पत्रकार. काल एवढी सभा झाली सुषमा अंधारेची, पेपरला अजिबात बातमी नाही. म्हणजे पेपर वार्ताहरसुद्धा यांनी विकत घेतले दमदाटी देऊन. काही बोललं का लगे गिरी, तुम्ही काही बोललं का लगे गिरी. चॅनल सगळे यांच्या त्याचे काही बाप जाते मालकीत झाले. काय यांचं आहे काय? लोक दूध खुळे नाही आहे, शिक्षणवाले लोक आहे. लोकांना समजते तुम्ही काय केलं आहे, फडणवीसनी काय केलं. हां सगळ्या सेना फोडून टाकली आणि शरद पवारच्या घरात वाद लावून दिले. हां सांगा ना तुम्ही. हो बरोबर. आता यासाठी मग शिक्षा म्हणून पाडतील का त्यांना लोक? काय वाटतंय? बहुतेक आणि एवढे करून जर आले तर पुढे इलेक्शन नाही. आल्यावर कोणाची हिंमत नाही. त्या पुतींसारखं करतील पैशाचा. बोलायचंच नाही कोणी, विरोधच करायचा. विरोध केला का जेलमध्ये. म्हणजे भाजप सत्तेत आला तर कसं होईल असं म्हणजे होणारच 100%. अहो यांनी किती अत्याचार केले. त्या कुस्तीपटूंचं काय केलं त्या ब्रिजभूषण सिंगचं. हो हां केजरीवालचं काय केलं? केजरीवालवर आरोप नाही, संजय सिंगवर जे आरोप आहे तेच केजरीवालवर आहे. मग संजय सिंगला जामीन मिळाला, याला का जामीन नाही? अजून त्याचा दुसरा एका कोणी आमदार आहे तो जेलमध्ये. यांना तो केजरीवाल दिल्लीत सत्ता मिळत नाही म्हणून हे काही करायला लागले ना. हां ते नितीशवर एवढे आरोप. नितीश चालतो यांना आला का सगळं. अजित पवारवर 78 कोटीचा घोटाळा, 80 कोटीचा घोटाळा. तिसऱ्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री. हे काय धंदा यांचा? बीजेपीवाल्यांचा धंदा काय आहे? त्यांच्या काय गेलं का शुद्ध? तुम्ही बोलायचंच नाही विरोध. असं त्यांचं गणित. त्यांना हिटलरशाही ठेवायची. बीजेपीचं धोरण असतं, आम्हाला विरोध करायचाच नाही.
ही सर्वसामान्य जनता बघते. लोक येडे नाही आहे म्हणा, शिक्षणवाले लोक आहे. आता जवळजवळ शिक्षित लोकांची पिढी संपली. बरोबर. हे जे बोलत्या म्हणजे आम्हारी सोनू काय यांचं रोज हां हे का भ्रष्टाचार करते नाही का? अहो 40% आंध्रमध्ये त्यामुळं सत्ता गेली कर्नाटकमध्ये, इथंही तेच करू राहिले नाशिक महापालिकेमध्ये. हां कोणाचे कामं होऊ राहिले? काँग्रेसवाल्यांमध्ये तरी बरं होतं, ते एखादा पुढारी आला तर तो तिरीमिरी देऊन गप करायचा, काम होऊन जायचं. आता यांनी हां उद्योगपती दार्जिने सगळे लोक काय केलं? यांनी केलं काय? नोकऱ्या गेल्या. नोकऱ्या आता त्या मायक्रो बॉसमध्ये आमच्या गावात ते 17 पोरं आहे. कंपन्यांना अधिकार दिले, तुम्हाला ठेवायच्या ठेवाने ते काढून टाका. आता ते 17 पोरं गरीब कुटुंबातले बिचारे काय करणार ते? सुप्रीम कोर्टापर्यंत लढत आहे, पण इलेक्शनमुळं आडले त्यांचं. काय करायचं काय त्यांनी? हां हे दिसत नाही का त्यांना BJPवाल्यांना? रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. नाही 17 पोरं 8-8 वर्ष काम केलं त्यांनी मायकोमध्ये, काढून टाकली घरी. 10 लाख घ्या आणि 5 लाख घ्या. काय करतील कुटुंब? कसं काय करायचं त्यांनी? आवड हां 8 वर्ष झाल्यावर त्यांना काढू शकत नाही कंपनी. 1 कोटीचा वकील दिला आहे त्यांनी. कुठून पैसे आणायचे? काही नाही, जमिनी विकल्या, पण आम्हाला कामावर घ्या. असं चालतं का ते? रोड प्रेसमध्ये, इथल्या सिक्युरिटी प्रेसमध्ये 17,000 कामगार होते. स्थानिक सर्व इथले जे तालुक्यातले, जिल्ह्यातले, या जवळपासच्या खेड्यांमधले. आज 1500 कामगार आहे. बाकीच्यांनी काय करायचं? आणि परत ते सगळे बाहेरून आणता. भरतीच नाही. 1-2 जागा भरतात, ते बी अधिकारी सगळे UP बिहारचे इकडचे तेच भरून घेतात. नाशिक प्रेस 17,000 लोकांचे मयत 200 लोक रिटायर व्हायले, मयत झालेले, त्यांचे लोक घेऊन नाही राहिले. काय करायचं त्यांनी? त्यांना 25,000 20,000 लोकांना घेत नाही. 20,000 काम करायला तयार आहे. का घेत नाही? हां मयत ते का नको घ्यायला? एखादा मयत झाल्यावर त्याचं सरकारी याच्यात घेता, पोलीसमध्ये घेता, जिल्हा परिषदमध्ये घेता, मग प्रेसमध्ये काय हरकत आहे घ्यायला? हो अनुकंपावर म्हणताय ना. अनुकंपावर का घेत नाही? 100-200 पोरं पडेले, त्यांचे कुटुंबाचं काय असेल ते त्यांनाच माहिती. 17,000 स्टेंज आणि 1500वर आणली. काय करता मग मोदी? काय करता BJP करता काय? हम ऐसा करेंगे आणि वैसा करेंगे, क्या करता है वो? हां नाही देवजा ईडी माघारी संध्याकाळी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.